नमस्कार मंडळी, मी आता आहे कोल्हापूरमध्ये आणि माझी बालमैत्रीण गौरी मला घेण्यासाठी इथं आलेली आहे. तर आपण गौरीच्या घरी जात आहोत. गौराबाई आलेली आहे घ्यायला मला. तर प्लॅन असा ठरलेला आहे की गौरी मला खास गणपतीपुळे मार्लेश्वर फिरण्यासाठी घेऊन जात आहे आणि तिच्या गल्लीतल्याही मैत्रिणी आहेत तिच्यासोबत. आणि आज रात्री आपण गौरीच्या घरी वस्ती करणार आहोत आणि पहाटे उठून आपण मार्लेश्वरला जाणार आहोत. आणि दाल्याली कसली तयारी झाली आहे चिकलीची खास मेहनीसाठी. काय तर मी खरंच नशीबवान आहे गौरे. होय, मेहनीसाठी कोल्हापुरात आलोय आणि आपण चिकन नाही खाल्लं. तर आज खास भाऊजी इथं चिकन करत आहेत आणि कोल्हापूरमध्ये तांबडा रस्सा म्हणजे विषय हार्डच असतो आणि झणझणीत असं चिकन आणि तांबड्या रस्स्यावर आज ताव मारायचा आहे. स्टोरेज कमी केलेस ना मोबाईल. भरला तर माझा. मी हे का करायला व्हिडिओ ह्यांना दाखवायला. ट्रॅकिंगला तेवढं पिठलं भाजून गेले वाढा लागलेत पण की ग. काय गौरे. मस्त 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 झणझणीत. तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि ऑलरेडी गौरी लवकर उठलेली आहे माझ्यापेक्षा आणि तिची इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर आम्ही घेऊन जाण्यासाठी इथं डब्यासाठी मोकळा झुणका आणि चपात्या पण झालेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. येस, चपात्या झालेल्या आहेत आणि फक्त आता मोकळा झुणक्याला फोडणी द्यायची बाकी आहे. आणि ही अशी माझी गोड मैत्रीण, मला कोणतंच काम लावत नाही. खरंच मी लकी आहे. पहाटेचे जवळपास 4:30 वाजलेत आणि गुंजनसुद्धा रोज 4:30 वाजता उठून 10वीचा अभ्यास करतो. तो आता 10वीमध्ये आहे आणि परीक्षासुद्धा लवकर आलेली आहे. तर रोजची दिनचर्या आहे. रोज असा लवकर उठून अभ्यास असतो त्याचा. शिवानंद कुटी. पहाटेचे 5 वाजलेत आणि काळा कुट्ट अंधार. बॅग पॅकिंग झालेली आहे. काय नाव आहे ग त्याचं? मी आणून घातले असेल लसी. आणि इथं सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलेल्या आहेत आणि आम्ही बसची वाट पाहत आहोत. दिसत नाही काय काढून हो. चला की गाडी पूजा करून घ्या. हा लावा. प्रवासाला निघण्यापूर्वी इथं बसची पूजा केली जाते. हळदी कुंकू वाहलं जातं, उदबत्ती लावली जाते आणि त्यानंतर श्रीफळ फोडलं जातं. तर याचा उद्देश असा आहे की आमचा प्रवास सुखकर, समाधानकारक आणि सुरक्षित व्हावा. गौरी
फुटला काय? गणपती बाप्पा. 2 3 5 6 7 8 9 10 11 14 ड्रायव्हर मामा 15 हाईट बसले. 15 14 बरोबर आहे. कोण नाही कुठे गेली चालते इथं समोर आहे. मंगल मूर्ती. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मस्त डान्स एन्जॉय करत आम्ही पोहोचलो आहोत मार्लेश्वर या ठिकाणी. आणि आपण मार्लेश्वर येथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही कुठं मध्ये स्टॉप घेतलेला? मार्लेश्वरला. चला आता आपण तुम्हाला मार्लेश्वर दर्शन. हर हर महादेव, हर हर महादेव. दमत भागत धापा टाकत इथपर्यंत आलेलो आहोत. तरी किती झाले असतील पायऱ्या? 350. 350. आणखीन थोड्याच टप्प्यावर आता उरलेला आहे. भगवंता दर्शन दे लवकर. कहा छुपा है तू? काय दमला काय? दम भरला. दमला नाही खरं, दम भरलाय. तीर्थक्षेत्र या ठिकाणी आता आपण आलो. चला आता दर्शन घेऊया. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 16 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. या गुहेत 2 शिवपिंड आहेत. एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर. सांगण्यात येते की हे दोघेही भाऊ आहेत. गुहेत साप नाग यांचे वास्तव्य आहे, पण ते कुणालाही इजा करत नाहीत. गावापासून दूर असलेल्या छोट्याशा गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईत नटलेले आहे. आणि ही न येणारी पोरगी यायला लागली आता. आणि मस्त असा नजारा आहे, खूप सुंदर धबधबा. कालीस गा आता कसं वाटतंय?
धबधबा इथं आहे, पाठीमागे धबधबा, गार एकदम पाणी आहे. तीनही बाजूने उंच डोंगर आहेत. या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे ते वाहणारा धबधबा. सुमारे 200 फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर या नावाने ओळखला जातो. असे म्हटले जाते की या धबधब्याला एकूण 12 छोटे छोटे धबधबे येऊन मिळतात. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो. मॉडेल इथं थांबले पोज देऊन. असा एन्जॉय सुरू आहे इथं. खळखळ पाणी, ओए गिर जाएगी. धबधब्याच्या ठिकाणी आले आणि गौरीने आमच्या मस्ती नाही केली असं होणार नाही. ओ मज्जा मस्ती, फुल टू धमाल. नौकरी गई भाड़ में पहाड़ में. आणि स्वच्छ पाण्यात हे सुंदर असे छोटे छोटे मासे दिसत आहेत. आमची सुप्रसिद्ध रील स्टार गौराबाई यांच्या रील्स इथं सुरू आहेत आणि या सगळ्या रील्स आमच्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील. फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. शीतल कोठावळे. आणि मस्त असा एन्जॉय झालेला आहे. भिजायचं झालं नाही कारण पुढं आणि जायचं आहे आम्हाला, त्यामुळं फोटो वगैरे काढले, रील्स वगैरे केलेले आहेत. आणि खरंच खूप सुंदर असा हा परिसर आहे. हिरवाईनं निसर्गाने नटलेला आहे. चला आता इथून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर इथे खाऊची दुकाने आहेत, त्याचबरोबर थोडीफार आपण इथं शॉपिंग सुद्धा करू शकतो. हॉलिवूड पिंक उचल लाव डोळ्याला. आणि आजकालच्या माकडांना सुद्धा बिस्लरीचं पाणी प्यायची सवय लागली. काय चालले रे बाबा. आणि आता झाले आहे दुपार आणि पोटात ओरडत आहेत कावळे. तर मार्लेश्वर पासून काही अंतरावरच आम्ही इथं झाडाच्या सावलीमध्ये सहभोजनाचा आनंद लुटत आहोत. दुपारचं मध्यान्ह भोजन, सहभोजन. तर मंडळी इथं आता आम्ही जेवणार आहोत. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.